सध्या पावसाळा सुरू आहे, मात्र पुण्याच्या राजगुरुनगर शहरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने महिला आक्रमक झालेल्या आहेत। त्यांनी मुख्याधिकारी यांना खरं तर घेराव घातला आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत। मला सांगा की आज तुम्ही घेराव घातला नक्की काय करणार आहे? पाण्याचा प्रश्न त्यांना विचारणार आहे। आम्हाला 2 टाइम पाणी आलं पाहिजे, म्हणजे काही पाणी येणार आहे, म्हणजे एक वेळेला जरी पाणी आलं एका दिवसाला तर निदान किमान ते प्रेशरने सोडलं पाहिजे आणि 1 तास तरी पाणी असायला पाहिजे आणि रोज 1 तास पाणी यायला पाहिजे आम्हाला। आता किती दिवस पाणी येत नाही, म्हणजे तुम्हाला किती दिवसानंतर दिवसाआड पाणी येतं आणि त्याला येण्याचं टायमिंग निश्चित नाहीये। मेन म्हणजे पाण्याची वेळ ही सुद्धा पण एक निश्चित ठेवली पाहिजे। महिलांना कुठे जायचं असतं, काय करायचं असतं, तर मग त्या पाण्यासाठी दिवसभर तिथे थांबायचं। कुठल्या कार्यक्रम अटेंड करता येत नाहीये, कार्यक्रमाला त्यांना जाता येत नाहीये, मग पाण्यासाठी सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात। पाण्यासाठी गोष्टी सोडून द्याव्या लागतात। आज खरं तर तुम्ही पाण्यासाठी आलात, पावसाळा सुरू आहे, मात्र तुमच्या घरात पाणी नाही आहे। 2 महिने झाले हे पावसाचा म्हणजे पाऊस जरी असला तरी पाणी हे येतच नाही आहे, दिवसाआड पाणी येते। आम्ही आता CO साहेबांना सांगितलं आहे की आम्हाला अशुद्ध पाणी असो किंवा शुद्ध पाणी असो, आम्हाला रोजच्या रोज पाणी पाहिजे। आणि त्यांना आता हेही आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुमचे जे काही कर्मचारी आहे तुम्ही त्यांना तिथं नेमले, तर त्या कर्मचाऱ्यांनी गावाकडचे नागरिकांचे जे काही प्रश्न आहे ते त्यांनी सोडवले पाहिजे, पण ते काही प्रश्न सोडवत नाही। त्यामुळे आता आम्ही त्यांच्याकडे ती मागणी केली की जे सागर तिगडे आहे तिथं सुपरवायझर म्हणून वेताळाच्या याच्यावरती त्यांनी नेमले, ते सुद्धा आम्हाला नको आहे म्हणून। आणि जोपर्यंत पाणी आम्हाला रेग्युलर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। तुम्ही माझ्याशी बोलताना सांगितलं की खरं तर पाण्याचे प्रश्न गंभीर आहे आणि म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे शौचालयाला असेल किंवा इतर ठिकाणी पाण्याचा वापर तुम्हाला करता येत नाही आहे, काय नक्की? आता खरं बघायला गेलं ना तर असं झालं आहे की धरण उश्याला आणि कोरड घाशाला ही आपल्या खेडची खरंच ओरड आहे। कारण 40 गाव योजनेचं पाणी येऊन सुद्धा जर आपल्याला पाणी मिळत नसेल, स्वच्छ पाणी ही कन्सेप्ट अगदीच मान्य आहे CO सरांची, पण जर आपण जसं म्हणतोय की जर मेलेल्याला पाणी जर घशात दिलं तर त्याचा काही उपयोग नाही। महिला वर्गाला पाणी हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, कारण पुरुष लोक घराबाहेर आंघोळ करून निघून जातात, घरातली इतर कामं यासाठी देखील पाणी लागतं। त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आम्हाला स्वच्छ पाणी द्यायचे, पण स्वच्छ पाणी द्यायच्या नादात कमी वेळात दिवसाआड पाणी हे अगदी 1च दिवस पाणी येते, 1 तास पाणी येते घड्याळाचा काटा लावून। 1 तासात त्यांनी आम्हाला हिशोब द्यावा, त्यांनी सोडलेलं किती लिटर पाणी त्यांनी आम्हाला सोडले आणि त्या लिटरमध्ये किती माणसांचं, एका माणसाने किती तासात ते पाणी 2 दिवस हे कसं संपवावं हा त्यांनी आम्हाला हिशोब द्यावा। आणि मग हे त्यांनी जी योजना सुरू केली की स्वच्छ पाणी द्यावं, अगदी मान्य आहे तुम्ही स्वच्छ पाणी द्या, पण आम्हाला सध्या तरी 1 दिवस केदारेश्वरचं पाणी आणि 1 दिवस वेताळ्याचं पाणी हे त्यांनी दिलं पाहिजे। आणि ते पाणी देत असताना खालचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा COंनी सांगितलेल्या सूचनांचं हे पुरेपूर पालन केलं पाहिजे। तर आम्ही इथे येऊन महत्त्व आहे। आज आम्ही इथं आलो, आम्ही बऱ्याच वेळा येत असतो पांडुरंगनगरच्या महिला, पण आज अगदीच रुद्र स्वरूप आलेलं आहे, कारण 2 महिने गेले, 2 महिने हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। बेसिक लेवलवर आम्ही टाकीवरच्या माणसांशी कन्सल्ट करून हा प्रॉब्लेम सोडवत असतो, पण अगदी आता टाकीवरची लोकंसुद्धा इतकी बांधील झालीत, घड्याळाचा 24 तासाचा वेळ हा आपण वाढवू शकत नाही आणि त्यांचं येणारं पाणी आणि जाणारं पाणी कोणाला किती पाणी द्यायचं हे अगदी घड्याळाच्या काट्यावर जर त्यांनी ठरवले तर आपण त्या काट्याला किंमत द्यायची अगदीच मान्य आहे, पण जर पाणीच येत नसेल तर त्या काट्यालाही काही उपयोग नाही आणि पाण्यालाही काही उपयोग नाही। तुम्ही आता त्यांना COला घेराव घातला, काय आश्वासन मिळाले तुम्हाला? आम्हाला आश्वासन त्यांनी दिलंय की आम्ही तुम्हाला 1 दिवस, जर तुमचं म्हणणं आहे की 1 दिवस स्वच्छ पाणी देऊ, 1 दिवस अस्वच्छ पाणी देऊ, तुम्हाला अस्वच्छ पाणी चालत असेल तर आम्ही तेही देऊ, पण गेली 40 वर्ष आपण या खेडमध्ये राहतो, सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाकडं पिण्याचं पाण्यासाठी फिल्टर हे आहेत, पण जे अस्वच्छ पाणी येणार आहे निदान आपण भांडी घासणे, कपडे धुणे, काहीतरी किरकोळ टॉयलेट बाथरूमसाठी हे पाणी आपण वापरूच शकतो, पण अगदीच पाणी नाही तर या अगदी अस्वच्छतेच्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागते। फवारणी ही सुद्धा वेळोवेळी होत नाही, फवारणी जर झाली, आता आमच्या पांडुरंगनगर एरियामध्ये कंप्लीट काळे आणि पांढरे असे चट्ट्यापट्ट्याचे मच्छर आहेत, म्हणजे आता डेंग्यूची साथ ही पुन्हा येणार, डेंग्यूचे पेशंट हे पुन्हा चालू होणार, म्हणजे पाणीपट्टी भरायची, घरपट्टी भरायची, आपण जो काही टॅक्स आहे तो सगळा टॅक्स आपण वेळच्या वेळी भरायचा आहे, पण ते आपल्याकडनं काय करणार की उशीर झाला तर ते आपल्याला दंड मागणार आहेत, पण टँकरचे पैसेही आपण भरायचे, हे सुद्धा टँकरचं सुद्धा त्यांचं सहकार्य होत नाही दिवसाआड पाण्याला, हे सहकार्य झालं पाहिजे। पण आज आम्ही 1 दिवस वेताळ्याचं पाणी आणि 1 दिवस केदारेश्वरचं पाणी हे लेखी घेतल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही। नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर पावसाळा सुरू आहे, मात्र नगर परिषद जे टॅक्स आहेत ते टॅक्स भरून सुद्धा सुखसुविधांचा अभाव राजगुरुनगर शहरात असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल सह मी सुनील दिघे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.